आलीस तू? हा ते एक गोष्ट राहिली फक्त. काय? ते पोस्टरची प्रिंट ती तुझ्या बंडूला सांग येताना घेऊन येईल. काय ग, तुमच्यातलं तर सगळं संपलेलं ना? नाही म्हणजे तूच तर काल सगळं संपवून आलीस की, आणि तरी आणि हेल्पसाठी त्याचीच आठवण काढाल्यास ना? त्याच्याशिवाय तुझं काही व्हायचं नाही असंच वाटायला लागलं आता. रीने, माझं पुन्हा वाचून काही अडत नाही, आणि बंडू शिवाय तर नाहीच नाही. काय ग? काय भांडण बिंडण झालं काय बंडू संग? आई शपथ, भाऊ कसलं बरोबर ओळखताय हो तुम्ही. बरोबर आहे, जरा दोघांचं वाजलंय. अहो जरा काय, जरा जास्तच वाजलंय. फार संबंध तोडून आल्या त्यासोबत. इतकं असं झालं तरी काय म्हणायचं? ते भाऊ, अगं सांग की आता, सांग. भाऊ त्याच्यानं जरा वेगळ्याच अपेक्षा आहेत, म्हणून आमच्यात वाजलं. आणि मी काय त्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही ना. अपेक्षा वेगळ्या आहेत म्हणजे? म्हणजे पगारवाढ मागायला का डायरेक्ट पार्टनरशिपच मागायलाय? एक नंबर भाऊ, तुम्ही हे की नाही सगळं बरोबर ओळखताय बघा. होय, पार्टनरशिपच मागायला लागलाय तो, ते पण लाईफ टाइम साठी. काय सावे? हा भाऊ, म्हणजे त्याचं म्हणणं आहे की त्याला पार्टनरशिप मध्ये बिझनेस करायचा आहे, आणि मला काही ते मान्य नाहीये, म्हणून बाकी काही नाही. आता लग्नाची काही गडबड नाहीये, म्हणजे लग्न तर करायचंच आहे ना, पण माझं जरा एक महत्वाचं काम आहे, तर तेवढं आटोपलं की मग बघू. अरे पण लग्न सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे ना, आणि एकदा लग्न झालं की काम काय रे, ती होत राहतील. आई, पण त्याआधी मला माझे स्वप्न पूर्ण करायचे, नंतर लग्न. असतील की, पण एवढा मोठा डिसिजन तू असा नाश्ता करता करता तू सांगून टाकलास? नाही म्हणजे आता इथून सगळे डिसिजन तू एकटाच घेणार? हे असं अचानकच सांगतोस तू आम्हाला? नाही, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करताना आमच्या दोघांना एका शब्दाने तरी सांगितलंस का रे तू? नाही सांगावं वाटलं, कारण ह्या प्रोजेक्टसाठी मी घरातनं किंवा मुजुमदार ट्रस्ट मधनं पैसा नाही घेतलाय. सगळी फंडिंग बाहेरनं उभी केली आहे आम्ही, आणि हा प्रोजेक्ट मुजुमदारांचा असला ना तरी तो फक्त धैर्य मुजुमदारचा आहे. जेवढं तुम्हाला सांगायला पाहिजे होतं तेवढं, आणि ज्या वेळेत सांगायला पाहिजे होतं त्या वेळेत तुम्हाला सांगतोय. आई, जरा अर्जंट बेसिसवर आमचं निघायचं ठरलंय, सो मी उद्या सकाळीच निघाल, आणि काही दिवसांनी मी येईन रिटर्न. काही म्हणजे किती दिवसांनी?
माहित नाही. ज्यावेळेस यायचं ठरेल त्यावेळेस कळवल तुम्हाला. निघतो आम्ही, उशीर होईल परत. हा रिने, तुझी कॉफी ना तू बाहेर पी. चल पटकन. चल येतो. सावे, हा? नक्की हेच कारण आहे ना, का दुसरं आणखी काही? हा भाऊ, दुसरं काय कारण असणार? हेच आहे. सगळं नीट आहे ना? हा एकदम ओके मध्ये आहे सगळं. तुम्ही नका टेन्शन घेऊ. बरं निघतो, नाही तर उशीर होईल. चल चल पटकन चल. दीपे, तुझा डाऊट खरा आहे बघ. इथं नीट तर काहीच नाही. काहीतरी लपवाछपी चाललंय एवढं खरं, आणि ते तुला हुडकून काढायला लागतंय. नीता, भाऊजी खरंच सिंगापूरला गेले तर तिचं आणि त्यांचं काय म्हणालात? ह्यांचं काय? अगं कुठं काय म्हणजे गिरा, बघ ना ग, खरंच काही सुचत नाहीये ग. भाऊजी खरंच निघून गेले सिंगापूरला तर कसं व्हायचं? मला पण काही सुचत नाहीये. आणि एवढे दिवस त्यांच्याशिवाय मी एकटी कशी राहू? पण ठीक आहे, ते चाललेत कारण त्यांचं महत्वाचं काम आहे. त्याशिवाय मला असं एकटीला सोडून नाही जाणार ते. मी राहीन त्यांच्या आठवणींसोबत. ते आता जात आहेत तर मला त्यांची मदत केली पाहिजे. मी त्यांची बॅग भरून देते. हो, आणि हो, मला चेहऱ्यावर हसू ठेवायला पाहिजे ना. हसू ठेवून त्यांना बाय करायला पाहिजे मी, नाहीतर तिकडं त्यांचं कामात लक्ष नाही लागणार. हो, हिरा, हिरा सावर स्वतःला सावर. जाते मी. हिरा, हिरा, तिचे स्वप्नच वेगळे आहेत. तिचं सोड ग. मला कळत नाहीये धैर्य भाऊजी असे अचानक का निघालेत. सावी संग काही ताई हो आहो असं काही बोलू नका. हे बघा, सावीच या घरात सून म्हणून यायला पाहिजे. आणि आता एवढ्या जवळ आलेत, ते एकदा का लांब गेले ते सगळं संपेल. आपण काहीतरी करायला पाहिजे नीता. आपण सावीला कॉल करूया का? कॉल करून तिला सांगूया भाऊजी सिंगापूरला जायला निघाले. हो, तिला मी सांगते की बाई काहीही कर आणि भाऊजींना थांबव. बरोबर, तेच काहीतरी करू शकते.
सावे चहा सावे अगं हे बघ चहा सुविचार देवपूजेची तयारी बंडू आलं वाटतं. रिने काहीतरीच काय बोलतेय. ते कशाला येतील. पराग आला असेल त्यानंच करून ठेवलं असेल सगळं. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. अरे गणपती बाप्पा मोरे. काय वा 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 अमृतुल्य चहा. चहाची जी गरज होती का नाही रा 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 मा 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 खतरनाक चहा झाल्यावर थँक्यू अरे ने प्यास भागली. पराग तू नाही केलं चहा. लाजवा लागलेस काय मला. आजपर्यंत आंघोळीचं पाणी कधी गरम केलं नाही मी स्वतःच आणि चहा करतोय. खतरनाक झालाय रिमीचा. मी म्हंटल की नाही बंडू झालाय त्यानंच ही सगळी तयारी केल्या. अगं एकदा सांगितलेलं यांना कळत नाहीये का. कशाला परत आले. दाखवतेच आता. चल चहा पण प्याला. सावे अगं आई तुम्हाला काल काय सांगितलं नीट कळलं नाही का. मला तुमचं तोंड काय झालं मॅडम. धैर्य कुठे ते तर नाही आले. काय आणि मग ते बाहेर पूजा सुविचार वगैरे ते सगळं मीच केलंय. म्हणजे त्यांनी मला फोनवरून इन्स्ट्रक्शन्स दिल्या आणि म्हणाले की आजपासून जे नाही आहे ना कधीच येणार नाही असं म्हणाले का. हो ते म्हणाले की ते इथं कधीच येणार नाही. असं कसं न सांगता यायचं बंद केलं. सावे तुला पाहिजे होतं तसं तर झालंय आता. पण तुझ्या मनाचं काय. त्याचं कसं होणार. तुला सांगितलं ना रिने मला नाही काही फरक पडत. त्यांचा आणि माझा संबंध संपलाय. त्यामुळे तू माझ्या मनाची काळजी करू नकोस. सावे तू त्यांना नाही म्हटलीस म्हणून ते आज आले नसतील काय.
माहित नाही मला. तसं असेल तर बरंच आहे ना. ते त्यांच्या वाटेला आणि माझ्या वाटेला जायला मोकळे. त्यांना पाहिजे तसं आयुष्य ते जगू शकतील. आता आपल्याला काय. हॅलो सावी. हॅलो अवंती बोलते मुजुमदार. हा बोला ना. हे बघ सांगते ते नीट आहे. धैर्य भाऊजी सिंगापूरला जायला निघालेत. काय? हो. आता तू काही कर आणि आणि त्यांना थांबव. मी ठेवते. हा आई कशाची भाजी करताय? बटाट्याची करते का? सावीला आवडते ना. आई वंस काय बोललं काय हो? कशाबद्दल? नाही म्हणजे सगळं ठीक आहे ना? म्हणजे अहो काल रात्री मी त्यांना रीना संग बोलताना बघितलं. म्हणजे काय बोलत ते नाही मला माहिती, पण वंसांच्या डोळ्यात पाणी होतं. आणि सकाळी पण बघा की भाऊंच्या संग बोलत होते तेव्हा किती टेन्शन मध्ये दिसत होत्या. आता मला काळजी वाटली म्हणून म्हटलं तुम्हाला सांगावं. मला तर काय बोलली नाही ती. तसं पण तिला खोदून खोदून विचारल्याशिवाय मनातलं दुःख काय सांगायचे नाही ती. थांब मी तिला फोन करून विचारतेच काय झालं ते. आई अहो लगेच फोन कुठं करताय तुम्ही त्यांना? हा बघा आई वंसांचं वयच आहे सगळं. ह्या वयात कसले कसल्याने किती नाजूक विषय असतात सांगा बरं. आता तुम्ही जर त्यांना डायरेक्ट विचारलं काय झालंय ते थोडी ना सांगणार आहेत तुम्हाला. तुम्ही नाही एक काम करा, त्या संध्याकाळी आल्या की नाही घरी, मग तुम्ही त्यांच्या कलेनं त्यांच्या मनात काय चाललंय हे हळूहळू काढून घ्या. पण घ्या नक्की, म्हणजे त्यांच्या मनात नक्की काय चाललंय हे कळेल आपल्याला. हा नाही ते कोणतरी आयरा गैरा मनात असायचा आणि ते जावे म्हणून या घराला मिळायचा. दीपा, सावी ज्याच्यावर प्रेम करेल ना तो मुलगा चांगलाच असेल. होय की आता तेवढा विश्वास हायच हो आपला त्यांच्यावरती. पण कसं आहे लोकप्रेमात आंधळी होतात का नाही. पोरीची बाजू जरा जास्तच. आणि आजकाल तर काय फिल्टरचा जमाना आलाय. समोर कसला जरी माणूस असला तरी चांगलाच वाटतोय. त्यात भाऊनी मोकळत सोडले. म्हणजे भाऊनी मोकळीक दिल्या, आपला जोडीदार आपला आपण शोधायचा. पण कसं आहे उगाच पाय घसरून चुकीच्या माणसाच्या प्रेमात पडायला नको म्हणून म्हटलं तुमच्या कानावर घालावं. मी काय म्हणते आई, नाही म्हणजे आता एवढं सगळ्यांनी विचार करत बसण्यापेक्षा टेन्शन घेण्यापेक्षा आपण वंसांसाठी एखादं चांगलं स्थळ बघितलं तर. नाही म्हणजे तुम्हाला पटलं तर घ्या, नाहीतर द्या सोडून. कसं आहे नाही आता मला काळजी वाटत्या म्हणून मी बोलले हो, नाही का. आपल्यात किती जरी वाद असले, आपलं किती जरी पटत नसलं तरी आपल्या माणसाची काळजी आपल्यालाच वाटणार नाही सांगा बरं. हे सांगायचं काम केलं. आता तुम्ही बघा विचार करून. हो सिंगापूरचं उद्याचं तिकीट बुक करा. एक मिनिट. कोण आहे?
अवंतीने काय भाऊजी येऊ का आत? या तुम्ही तिकीट बुक करा, मी करतो थोड्या वेळानं कॉल. बोला. भाऊजी तुम्ही खरंच निघालाय का? होय. परत कधी येणार? माहित नाही, मे बी कधीच नाही. अहो असं कसं, मग सावीचं कसं होणार? वहिनी कदाचित येणार नाही असं म्हटलं, येणारच नाही असं नाही म्हटलं. मग नका ना जाऊ भाऊजी. इथं थांबून तरी काय करणार आहे? इथं काढा ना हॉटेल. विषय हॉटेलचा नाहीये वहिनी. बरं भाऊजी, तुम्ही सावीला एकदा विचारलंय का तरी? अहो म्हणजे तुमच्या मनात जे काही चाललंय ना ते तिला सांगून टाका ना, म्हणजे कसं ती सगळं एक्सेप्ट करेल. एक मिनिट भाऊजी, तुम्ही तिला विचारलंय? हो, आणि तिनं उत्तर सुद्धा दिलं. काय काय म्हणाली ती? नाही म्हणली. आमच्या नात्यापेक्षा जास्त तिला तिची फॅमिली इम्पॉर्टंट आहे, आणि साहजिक आहे. आई सुद्धा तिच्या आईला जे काही बोलली, जसं वागली, ते सुद्धा अजून तिच्या मनातनं केलेलं नाही. आणि जाईल तरी कसं? तिच्या आईवर आत्महत्या करेपर्यंतची वेळ आली होती. त्यात आऊंचे आणि मुजुमदारांचे संबंध आमच्या नात्यात प्रॉब्लेम क्रिएट करणारेच ठरले. याची आयडिया होतीच मला, पण तरी मी प्रेम केलं. ते प्रेम त्यांच्या समोर व्यक्त केलं, आणि आता त्यांचा नकार आलाय तर तो सुद्धा मी प्रेमानंच एक्सेप्ट करायला पाहिजे. सो आता मला त्यांच्या आसपास राहता येणार नाही, म्हणून मी लांब चाललोय. भाऊजी असं लगेच टोकाचा निर्णय घेऊ नका ना. प्रेमात संयम महत्वाचा. तुम्ही थोडी वाट बघा ना. भाऊजी ताई बरोबर बोलतात. आणि आता मला सांगा, चुकून सावी तुम्हाला होकार द्यायला यायची आणि तुम्ही ते तिकडे सिंगापूरला गेले असायचे, मग काय करायचं बरं? हा भाऊजी, मी आलोच जरा. ताई काय वाटतं तुम्हाला, म्हणजे आपल्या सांगण्याने थांबतील का हो? काही कळत नाही, पण सावीच आता काहीतरी करू शकते. नीता, पण सावीने भाऊजींना जाण्यापासून नाही थांबवलं तर? झालं तुमचं? एक काम कर, स्टँड पण घे, म्हणजे आपल्याला ते स्टेडी शॉट घ्यायला बरं पडेल. हा चालतंय. आणि रिंग लाईट नको घ्यायला, काही गरज नाही त्याची. चला चला आवरा पटकन, चला. ए असं काय? आता तर म्हटलीस रिंग लाईट घ्यायची नाही आणि घेऊन निघालास होय? तू पण खरंच विस्कटल्यास बघ जरा. काय नाही, भाऊ म्हणतात ते बरोबर आहे. तुझं चित्त ठाण्यावर नसते कधी. पराग शांत बस, असं काही नाहीये.
मी इथं ठेवायला आणली होती ती रिंग लाईट. चला आवरून घे तुमचं. तरी नाही ती सलगरांची फाईल घेऊन ठेव पटकन. सलगरांची फाईल? अगं आपण तर देवदारांकडे चाललोय ना. हा म्हणजे देवधरांची फाईल घेऊन ठेव सोबत. सावे, अगं लॅपटॉप राहिला की. हा लॅपटॉप. सावे अगं चार्जर पण घे. चार्जर. सावे आता काय? अगं काय चाललंय तुझं? कुठं काय चाललंय? देवदारांकडे जायचं तर सलगरांची फाईल घेतलीस, रिंग लाईट घ्यायची नाही म्हणली आणि स्वतःच घेऊन चाललास. लॅपटॉप घे म्हणलं तर चार्जर विसरला, चार्जर घे म्हणलं तर लॅपटॉप घेऊन आलीस. काय चाललंय तुझं? परत मगाशी म्हणलं ना की तुझं चित्त खऱ्यावर नाहीये, ते अगदी बरोबर बोललाय तू. आणि हे सगळं व्हायचं कारण आहे ना तुला चांगलंच माहित आहे सावे. खरं तुला ते मान्यच करायचं नाहीये. असं काही नाहीये. झालंय ना तुमचं. तुम्ही पुढे व्हा, मी बाकीचं सगळं घेऊन येते. जा. मला नाही वाटत ही फक्त फ्रेंडशिप आहे. नाही, आमची आठवण झोपच लागू देत नाहीये मला. एकदा माझ्या डोळ्यात बघून सांगा की नाहीये तुमचं माझ्यावर प्रेम. ते म्हणाले की ते इथं कधीच येणार. हे बघ सांगते ते नीट ऐक. धैर्य भाऊजी सिंगापूरला जायला निघाले. आपल्यातली मैत्री आता कायमची संपली. मी काय परत माझ्या आयुष्यात यायचा प्रयत्न करू नका. काय आपल्या दोघांच्या फायद्यासाठी येते. काय करायला लागलंयस? तिच्या गाडीवर बस की तिथं. मी तुझ्याच गाडीवर बसणार आहे आज. तू चल गप. चल. सावे, अगं जायचं इकडं आणि तिकडं कुठे गेलंय? काय माहिती. चल जरा तिच्या पाठी बघ. सावे,
या जन्मात नाही आणि पुढच्या जन्मात जर माझ्या हातात असेल ना तर अजिबात नाही. आपली गाठ जुळायची नाही. फिरतीचा नाद खुळा हिनकीचा जाळ खुळा गप्प कर तो या गुलाबी होवार खुळा दुरावते आस पुन्हा पुकारते साथ पुन्हा वनवाय हो रात लावतो या याड पुन्हा जीव फिरून फिरून तिथंच येतो या दुरून ह्यो झुरून एकच होतो या जीव फिरून फिरून तिथंच येतो या दुरून ह्यो झुरून एकच होतो या नशिबाच्या हाती हात ग आपली स्टोरी परत सुरू होती वाटतं. म्हणजे मला आठवतंय का आपली पहिली भेट इथंच झाली होती. इथूनच आपला प्रवास सुरू झाला आणि तो प्रवास आज अशा एका वळणावर घेऊन आलाय की मी तुमच्या शिवाय जगण्याचा विचार सुद्धा करू शकत नाहीये. पण मी आता अशा वळणावर येऊन पोचलीये की जिथं मी तुमच्याशिवाय आनंदाने जगू शकते.